नमस्कार. भाषेच्या व्याकरणाचा वचन हा एक घटक आहे आणि या घटकामुळे विद्यार्थ्याला दैनंदिन जीवनात संभाषण आणि लेखन करण्यास मदत होणार आहे. इयत्ता 4थी विषय मराठी, घटक व्याकरण, उपघटक वचन. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला उजवीकडे आणि डावीकडे 2 चित्र दिसत आहेत. त्यात तुमच्या डावीकडे एकच मुलगा आहे, परंतु उजवीकडे एकापेक्षा जास्त मुले आहेत. यावरून आपणास एक वस्तू आहे की अनेक वस्तू आहेत हे ज्या नामावरून कळते, अशा नामाचे वचन या घटकाचा अभ्यास करायचा आहे. मराठी भाषेत वचनाचे 2 प्रकार पडतात, एक वचन, अनेक वचन. नामावरून एकाच वस्तूचा बोध होत असेल तर त्याला एक वचन म्हटले जाते, परंतु जर नामावरून अनेक वस्तूंचा बोध होत असेल तर त्या नामाला अनेक वचन म्हणतात. अनेक वचनाला बहुवचन असेही म्हटले जाते. चला तर वचनाची काही उदाहरणे पाहूयात. एक मासा. अनेक असतील तर मासे. एक फुलपाखरू. एकापेक्षा जास्त असतील फुलपाखरे. एक चिमणी. अनेक असतील तर चिमण्या. एक फूल. अनेक असतील तर फुले. आहे का नाही छान? आता आपण एकवचनी सर्वनामे पाहूयात. मी, तू, तो, ते, जो, हा, कोण. ही झाली एकवचनी सर्वनामे. अनेक वचनी सर्वनामे ती आहेत आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या. ही झाली अनेक वचनी सर्वनामे. आता आपण काही पुल्लिंगी शब्द पाहूयात. एक आंबा. अनेक असतील तर आंबे. या व्यतिरिक्त पुल्लिंगी शब्दाची काही उदाहरणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा. एक कुत्रा. अनेक असतील तर कुत्रे. काही स्त्रीलिंगी शब्द आणि त्यांचे अनेक वचन. खाली तुम्हाला काही शब्द दिले आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि निरीक्षण करा. अनेक मांजरी. एक असेल तर मांजर. उभयवचनी. उभयवचनी नामाची व्याख्या आहे. काही नामांचे अनेक वचन करताना त्यांच्यामध्ये बदल होत नाही, अशा नामांना उभयान्वयी नाम असे म्हटले जाते. हे काही उभयवचनी नामाची उदाहरणे. वचन या घटकात शिष्यवृत्तीसाठी 4 पर्यायांपैकी एक शब्द निश्चित एकवचनी आहे की अनेकवचनी हे ओळखावे लागते. एखादी व्यक्ती आपणास आदरणीय असेल तर त्या शब्दासाठी आदरार्थी अनेक वचन वापरतात.
परंतु त्या शब्दांचा समावेश एकवचनी गटातच होतो, जसे शिवाजी महाराजांनी, बाबांनी, गांधीजींनी. चला तर आता पाहूया स्वाध्याय. बेस्ट लक डिअर. स्वाध्यायातील पहिला प्रश्न पाहूयात. पुढील पर्यायातील उभयवचनी शब्दाचा पर्याय कोणता? त्यापैकी पहिला पर्याय आहे माळा, दुसरा फळा, तिसरा पर्याय आहे शाळा आणि चौथा वाळा. या 4 पर्यायांपैकी उभयवचनी शब्द आहे शाळा. दुसरा प्रश्न आहे बेडूक या नामाचे अनेकवचनी रूप कोणते? पहिला पर्याय आहे बेडकी, दुसरा पर्याय आहे बेडके, तिसरा पर्याय बेडूक आणि चौथा पर्याय बेकडी. त्यापैकी अचूक उत्तर आहे बेडूक. तिसरा प्रश्न आहे निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द ओळखा. त्यातील पहिला पर्याय आहे गवई, दुसरा पपई, तिसरा सोई, चौथा आहे भोई. त्याच्यातील एकवचनी शब्द आहे पपई. चौथा प्रश्न आहे पुढील पर्यायातून वचनानुसार विसंगत शब्द ओळखा. स्क्रीनवर तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक ओळीतील एक विसंगत शब्द तुम्हाला शोधून काढायचा आहे. पहिला प्रश्न आहे ओठ, तो ओठ, माठ, तो माठ, काठ, तो काठ, गाठ, ती गाठ. आणि याच्यातील विसंगत शब्द आहे गाठ. बाकी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधून वहीत लिहायची आहेत. Thanks for watching.